दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील सर आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल, पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा आपल्याला संधी दिलेली आहे, आपल्याला कॉल आलाय का? मगाशी शालिनीताई आम्हाला भेटल्या होत्या, त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगाल? मी अतिशय समाधानी आणि विशेष करून आमचे पक्ष नेतृत्व जे आहेत माननीय विश्वनेता मोदी साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जो विश्वास पुन्हा एकदा माझ्यावर व्यक्त केला। आमचे नंतर गृहमंत्री म्हणजे अमित भाई यांचा मी आभारी आहे। आमचे नेते माननीय देवेंद्रजी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, अविरतपणे पक्ष संघटनेच्या माध्यमातून हा मोठा विजय संपादित करण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला। मी तमाम भारतीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, माझ्या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींचं, सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही मला संधी प्राप्त करून दिली। सर, गेल्यावेळी महसूल खातं होतं, खूप महत्त्वाचं मोठं खातं आपल्याकडे होतं। यावेळी काय वाटतं, कोणतं खातं, इच्छा तुमची काय असेल की कोणतं खातं मिळावं आणि कशामध्ये काम करायची इच्छा आहे? जसं की जी जबाबदारी आपला पक्ष नेतृत्व आपल्याला देईल तर त्या नेतृत्वाच्या त्यांना ती संपूर्ण कल्पना असते, त्यामुळं जी जबाबदारी देईल ती समर्थपणे पूर्ण करायची, पार पाडायची। शेवटी पक्षाचं काम आपल्याला करायचं आहे, पक्ष संघटना वाढीचं काम करायचं आहे, त्याच्यावर अधिक मला वाटतं लक्ष केंद्रित करून आपल्याला भविष्यात काम करावं लागेल। आमचा जिल्हा मोठा आहे, तसा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे, तर पूर्ण भाजपमय करण्याचं आम्ही संकल्प केलेला आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, म्हणजे फक्त भाजपमध्येच नाही तर शिवसेनेमध्ये देखील असेल, राष्ट्रवादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। त्या नवीन चेहऱ्यांनी कसं काम करावं, कारण की तुम्ही 8 टर्मचे आमदार आहात, अनेक मोठे नेते आपल्यासोबत होते, या नवीन चेहऱ्यांनी कसं काम करावं? नाही, असं की काळानुरूप आता सगळ्याच स्थित्यंतर झालेली आहेत, विशेष करून सोशल मीडिया आहे किंवा अन्य माहितीची साधनं आहेत, त्यातून आता अधिक जनमानसामध्ये जागृती निर्माण झालेली आहे। पण मला वाटतं की जनतेशी समर्पित राहून जर काम केलं, जनतेच्या दैनंदिन प्रश्नाशी राहून काम केलं, आपण नेहमी मातीशी जोडलं गेलो पाहिजे। मातीशी जोडलेला माणूस हा कधीच अपयशी ठरत नाही। विशेष करून या बदलत्या राजकीय वातावरणामध्ये, सामाजिक वातावरणामध्ये मला वाटतं एक समाजाला आपल्याबद्दलचा विश्वास वाढला पाहिजे, अशा पद्धतीने मला वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे। सत्ता येते जाते, पदं मिळतात, काही मिळत नाही, काही उशिरा पदं मिळतील, परंतु ही पदं जी मिळालेली आहेत ही आपल्या पक्षाच्यामुळे मिळालेली आहे, पक्ष नेतृत्वामुळे मिळालेली आहे आणि मतदारसंघाची जनतेमुळे मिळालेली आहे। म्हणून त्याचं जरी आपण त्यावर जरी ध्यान ठेवलं तरी मला वाटतं आपल्याला अपयश मिळणार कधीच मिळणार नाही, यशच मिळत राहील। संयमानं काम करण्याची गरज आहे, जो आमचा साईबाबांनी आम्हाला संदेश दिला आहे, ज्या मतदारसंघात मी 8 वेळा नेतृत्व करतो आहे, श्रद्धा आणि सबुरीचा, मला वाटतं त्याचंही फलित आहे आणि भविष्यकाळात तोच मंत्र घेऊन आपण सगळ्यांनी येणाऱ्या नवीन पिढीने काम करण्याची गरज आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।